भिवंडी शहरात गायत्री नगर परिसरामध्ये दरड कोसळली। मुसळधार पावसाने दरड कोसळली। दरड कोसळल्याने 5 ते 6 घरांचं नुकसान। दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज जेजुरीमध्ये लाखो वारकरी खंडोबा दर्शनासाठी जेजुरीच्या गडावर ड्रोनच्या कॅमेऱ्यातून खंडोबा गडाचा भव्य नजारा। राज्यात दमदार पावसाने पेरण्यांमध्ये वाढ। राज्यात 23.27% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण। 33,59,089 हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या। रत्नागिरीमधील जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी। जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्टचा इशारा। नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। पुणे जिल्ह्यामध्ये धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। पुण्याच्या 4ही धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ। समाधानकारक पाणीसाठा असल्याची जलसंपदा विभागाची माहिती। साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला। कोयनामध्ये 113 मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद। कोयना धरणात 39.71 टीएमसी पाणीसाठा। गडचिरोलीमध्ये रस्ता वाहून गेल्याने राष्ट्रीय महामार्ग ठप्प। आलापल्ली ते सिरोंच रस्ता पाण्याखाली वाहून गेला। जालन्यातील आष्टी जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था। जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णतः मोडकळीला। जुन्नर तालुक्यामध्ये 2 जणांची आत्महत्या। कोकणकडाच्या सुमारे 1200 फूट दरीतून उडी घेत संपवलं जीवन। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। कराडमध्ये रास्ता रोको। रस्त्याच्या प्रलंबित कामामुळे ग्रामस्थांचा रास्ता रोको। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांचे हाल। सोलापूरमध्ये हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून वाद। 2 गटामध्ये दगडफेक। दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल। दगडफेकीत नगरसेवकाच्या मुलासह 7 जण जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।